चार घेत दुसऱ्या षटकाचा पहिलो श्री गणेशा करणार चेंडू फिरान मारलेला फटको चेंडू रस्त्याच्या पहिल्या 2-3 नाही तर जवळजवळ 3 ते 4 कुणके सोडून 7च्या कुणक्यात जाऊन चेंडू पडलो आणि आयोजकांका काम वाढवल्यान लाईनमन म्हणून उभे असलेले आयोजक मात्र धावाचा लागता ह्यो षटक इतकं लांबचं होतो की अजून दुसरा जरी ग्राउंड लावला असतं तर तो सुद्धा चेंडू सीमा पार झालो असतो. फटक्यात इतकी ताकद होती आणि प्रवास इतकं लांबचं होतो की जवळजवळ चिपीएच्या इमानाचा तिकीट काढलेलो चेंडू कोरजाच्या कापार जाऊन पडलो. स्वागत केला गेला दाजीने एक मोठ्या फटक्यान अमित नावाच्या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा दाजीसाठी मोठो फटको ह्यो सुद्धा चेंडू फक्त क्षेत्ररक्षक दर्शक बनान रवले ह्यो सुद्धा चेंडू सीमा पार आणि चेंडूसाठी आमचे चेतन राजम चेंडूच्या पाठी धावतात. आयोजक म्हणान लाईनमन म्हणान असा म्हटला जाता रात्री 9:30ची मालिका चालू आहे त्याच म्हटला जाता रात्रीचं खेळ चाले ही मालिका 9:30ची मालिका. त्या मालिकेत एक वाक्प्रचार म्हटलो गेलो घरात बाई बापाशीचो रानात भय वाघाचो दर्यात गेला असतं भय तुमका टिवानी केंडाचो क्रिकेटच्या मैदानात भय असा तो म्हणजे दाजी नायकाचो. आणि रात्रीच्या 9:30च्या मालिकेत भय होतो तो अण्णा नायकाचो. आणि त्याच्या आता नंतर सुरू झाली एक नवीन सिरियल त्याच्यात भय झालो तो भाई खोताचो जी वेतोबा सिरियल एक मोठी चांगली सिरियल गाजत. दाजी नाईक मात्र हे थांबाचा नाव काय यंदा घेणार बद्दा फक्त हो सुद्धा चेंडू सीमा पार लाईन मनांका काम मात्र वाढला आणि क्षेत्ररक्षकांका मात्र आराम दिला असा म्हणा हरकत नाही. फक्त क्षेत्ररक्षक आपल्या जाग्यावर उभे होत. पहिल्या षटकात महेश चनवणकरांचा चौकाराचा हॅट्रिक साधला नाही. दाजी नाईक मात्र आता षटकारांचा हॅट्रिक साधता. दाजी नाईकाच्या बॅटिंग जाऊन आता हात लावला तर तुमका बर्नरची ट्यूब लावची लागत कारण हात भाजतलो इतकी तापलेली बॅटा. धावसंख्येचा विचार करशाल तर धावसंख्या झाली या धावसंख्या झाली ती 38. एक मिनिट लाईनमॅनचा काम नक्कीच वाढवला. दाजी नायकाच्या नावाच्या फलंदाजान धावसंख्येचं मात्र अश्वमेघ सुटलेलं दिसतं. धावसंख्येची सुटलेली तू जनशताब्दी एक्सप्रेस आता मडगावातच जाऊन थांबतेली असा वाटाक लागला. जनशताब्दी म्हणण्यापेक्षा तेजस म्हणण्यापेक्षा वंदे भारत म्हटलं तरी हरकत नाही. पुन्हा एकदा वंदे भारत सुट्टा काय कव्हर पॉईंटच्या क्षेत्रात चेंडू जाता आणि स्वतःच्या आत्मविश्वास इतकं दाजी स्ट्राईक वरती थांबलो कारण त्याका माहिती पुढचा चेंडू सीमा पार मी करू शकतोय. आणि गणेश कुबलक सुद्धा माहित आहे की दाजी नाईक पुढचा चेंडू सीमा पार करू शकता म्हणून त्यांनी सुद्धा धावाची काही रिस्क घेतलो नाही. एक चेंडू कधी निंदावर टाकल्याचा समाधान झाला गोलंदाजाच्या मनात तो म्हणजे अमित. समोरची निळ्या काचीची बिल्डिंग बघला असतं ते 3 कर्मचारी जा काम करतात अगदी स्पायडरमॅन जशी काचिक चिकाटता तशी चिकटन काम करतात जीवाची बाजी लावतात आणि पट्टा ईदभर पट्टाची खळगी भागवण्यासाठी रिस्क घेतात. बघता बघता ह्यो सुद्धा चेंडू सीमा पार आकांड्याच्या पहिलाडी माटवाच्या वरसून मोठो फटको दाजी नायकाच्या बॅट मसून. फक्त षटकारांचाच पाऊस पडता या षटकात आणि धावगती मात्र दिसता ती वाढलेली. धावसंख्या डबल चौक्याचो खेळ स्कोअर बुक वरती ती म्हणजे 44. तसंच हरकुळगावचे सुपुत्र संदीप रासम यांचा सुद्धा आगमन झाला. मी शब्दसुमने त्यांचा स्वागत करतोय आणि त्यांना सांगताय का सामन्याचा आनंद घ्यावा. दाजी नायकाची फलंदाजी बघा दाजी नायकाच्या षटकारांचा पाऊस बघा. पुन्हा एकदा दाजी नाईक आता मात्र हे सुद्धा चेंडू आता व्यासपीठावरती मान्यवरांच्या भेटी गेलो व सुद्धा चेंडू सीमा पार. पंचांचा सुद्धा काम आकाशाच्या दिशेने वर बांधून रावल्यासारखे. जवळजवळ या षटकात 5 षटकार दाजी नायकाच्या बॅट मसून आणि दाजी नाईक स्वतःचा अर्धशतक साजरा केला. नक्कीच एकदा विनंती करतो दाजी नाईक जरा बॅट उंचावून दाखवची कारण तुमच्या नावावर अर्धशतक साजला गेला.